नमस्कार, मी अपर्णा कुलकर्णी आणि रोजचंच काही वहीच्या या सोशल मीडिया स्पेशल भागामध्ये तुमचं सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करते. सोशल मीडियावरती महिलांचा सहभाग किंवा महिलांचा वावर या विषयावर आज मला जरा तुमच्याशी बोलावंसं वाटतंय. काय झालं की गेल्या कित्येक दिवसांमध्ये सोशल मीडियावरती महिला ज्या प्रमाणात वावरत आहेत आणि ज्या प्रकारे वावरत आहेत, तर मला असं वाटलं की ह्याच्यावरती कुणीतरी तर आवाज उठवायला पाहिजे. काही लाईक्ससाठी आणि काही लोकांच्या वरवरच्या कौतुकासाठी म्हणून महिला स्वतःचं जे अ, एक जी स्वतःचं जे एक ज्याला आपण म्हणूयात की सत्व आहे किंवा स्वतःचा जो एक अभिमान आहे, एक स्त्री म्हणून जो एक आब आहे, तो सगळा घालवून बसतायत की काय, असं वाटायला लावणारी परिस्थिती निर्माण झालेली आहे. सोशल मीडियावरती रील्स जेव्हा बायका बनवतात, तेव्हा आपण कुठल्या गाण्यावरती रील बनवत आहोत? आपण कशासाठी बनवत आहोत? आपण यातून समाजाला आपण काय देतोय? समाजाला काय देतोय हा विचार तर मला वाटतं की नाहीच कुणीही करत नाही आणि अ, थिल्लरपणे नाचलं जातं, सवंग हालचाली केल्या जातात आणि अतिशय अश्लील पद्धतीचे हावभाव केले जातात आणि कपड्यांच्या बाबतीत सुद्धा अतिशय वाईट प्रकारे कपडे घातले जातात, अंगप्रदर्शन केलं जातं. हे सगळं आपल्याला कुठे घेऊन जाणार आहे? जिजाऊंचा महाराष्ट्र आहे. जिजाऊंनी शिवराय घडवले आणि अशा चं प्रतिनिधित्व आपल्याला लाभलेलं आहे. ज्यांनी आपलं प्रतिनिधित्व स्त्री म्हणून, महाराष्ट्रातली स्त्री म्हणून ज्यांनी प्रतिनिधित्व केलं त्या म्हणजे जिजाऊ आहेत, वंदनीय जिजाऊ आहेत आणि अहिल्याबाई होळकर आहेत, झाशीची राणी आहे. म्हणजे ह्या स्त्रिया स्वतंत्र नव्हत्या का? तर मला असं वाटतं की त्या काळाच्या खूप पुढे होत्या आणि खूप जास्त स्वतंत्र होत्या. ह्या स्वातंत्र्याचा जो काही चोथा केलेला आहे, मला तर असं वाटायला लागलंय की महिलांना स्वातंत्र्याची व्याख्याच कळली आहे की नाही? ह्याच्यासाठी महिलांना स्वातंत्र्य मिळालेलं आहे का? की फक्त कपड्याचं स्वातंत्र्य म्हणजे स्वातंत्र्य? विचार करण्याचं स्वातंत्र्य हवं, मतस्वातंत्र्य हवं आणि हे मत व्यक्त करताना समाजाला तुम्ही काहीतरी देताय, असं मत तुम्ही व्यक्त केलं पाहिजे. माझं मत आहे आणि मी व्यक्त करणार म्हणून मला पाहिजेत तसे कपडे मी घालते, हे स्वातंत्र्य नाही. ही खूप वरवरची व्याख्या झाली स्वातंत्र्याची. हे आपण कधी समजून घेणार आहोत? आणि त्याच्यामुळे ह्या वावरावरती मला असं वाटतं, की आंबट शौकीन लोक ह्या अशा पद्धतीच्या रील्स असतील किंवा अशा पद्धतीचे फोटो असतील, तर हे खूप जास्त व्हायरल होतात. पण ह्याच्या खालच्या कमेंट्स जर तुम्ही कधी वाचल्या, तर असं लक्षात येईल, की खूप पुरुषांना सुद्धा हे आवडत नाही आणि अतिशय वाईट शब्दांमध्ये ह्यांची अवहेलना केली जाते. ह्यांना तुम्ही स्त्री म्हणून म्हणून घेण्याच्या लायकीच्या नाहीत, अशा पद्धतीच्या सुद्धा प्रतिक्रिया तिथे आलेल्या असतात आणि तरीही पेव फुटल्यासारखं अशा पद्धतीच्या ह्या ज्या स्त्रिया आहेत, म्हणजे मला प्रश्न पडतो, की ह्यांच्या घरात माणसं आहेत की नाही? त्यांना कुणीच कसा काही अंकुश कसा नाहीये? विशेष म्हणजे नवऱ्याबरोबरच एक स्त्री असे रील्स तयार करते, असे विचित्र चित्र फोटो टाकून मी कशी दिसतीये सांगा. हे जे विचारणं आहे, हे अतिशय सवंग आहे. अभिरुची संपन्नता कुठेही म्हणजे अक्षरशः लाज वाटावी अभिरुचीला, अशी ही परिस्थिती सध्याची झालेली आहे आणि ते पाहून खरंच असं वाटतं, की महाराष्ट्रातल्या स्त्रिया ज्या आहेत, म्हणजे खेड्यापाड्यामध्ये मोबाईल पोहोचला आणि तिथल्या स्त्रियांना सुद्धा म्हणजे खेड्यातल्या स्त्रियांना सुद्धा मला वाटतं कोलीत हातात दिल्यासारखं झालेलं आहे ते. हा मोबाईल हाती आलाय म्हणजे. कुणीही उठावं आणि काय पद्धतीचं अ, आ अ, आपण वावरतो आहोत सोशल मीडियावरती, ह्याचा कुणीही विचार न करता अतिशय सवंग आणि अभिरुचीहीन असा कंटेंट सोशल मीडियावरती टाकला जातोय. घरातल्या वयाने मोठ्या असणाऱ्या वयस्कर स्त्रिया जर अशा पद्धतीच्या रील्स करत असतील किंवा अशा पद्धतीचा कंटेंट टाकत असतील, अशा पद्धतीचे फोटो टाकत असतील, तर पुढच्या पिढीला, मुलींना आपण काय संस्कार देणार आहोत? महाराष्ट्राला इतकी छान संस्कृती आहे. आपली लोककला इतकी प्रगल्भ आहेत. म्हणजे लोककलेच्या माध्यमातून सुद्धा पूर्वी समाज प्रबोधन केलं जायचं. तर समाज प्रबोधन हा भाग तर सोडूनच द्या. पण समाजाला आपण अतिशय हीन दर्जाच्या
कंटेंट देतोय एवढा विचार तरी करावा. मी हे जे देते आहे, मी हा जो कंटेंट टाकते आहे, यातून मी समाजाला काय देते आहे, हा प्रश्न थोडा तरी मनाला विचारा. आणि जर तुम्ही काही देऊ शकत नसाल, तर हा जो सवंग असा जो कंटेंट आहे आणि अभिरुचीहीन जो कंटेंट आहे, तो तरी किमान तुम्ही देऊ नये. हे सशक्त समाजाचं लक्षण नाहीये हे. आपण खूप जास्त ह्या सवंग अभिरुचीकडे सगळ्यांचा जो कल वाढलेला आहे, त्याची मला खरोखरच खूप जास्त चिंता वाटते. पूर्वी शारदोत्सव असायचे आणि विविध माध्यमांमधून खूप छान वक्ते आणि खूप छान लेखकांची ओळख आपल्याला व्हायची, पुस्तकं वाचली जायची, त्यातून एक विचारधारा तयार व्हायची. माणसाची विचार करण्याची पद्धती सशक्त असली पाहिजे आणि ही सशक्त विचारसरणी जी आहे, ती तुमच्या आजूबाजूच्या लोकांमधून आणि त्यांच्या विचारांच्या घेणीमधून आणि तुम्ही काय वाचताय, तुम्ही काय पाहताय, यातून ती तुमची विचारसरणी घडत असते. पण आजूबाजूला सततच जर अशा अभिरुचीहीन आणि सवंग कंटेंट जर तुम्हाला पाहायला मिळत असेल, तर अ, समाजाच्या दृष्टीने हे खूप जास्त घातक आहे असं मला वाटतं. आणि त्याच्यामुळे महिलांनी रील्स टाकताना, कंटेंट देताना खूप जास्त विचारपूर्वक हा कंटेंट द्यावा. समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो याचा विचार करावा आणि समाजाच्या दृष्टीने घातक असणाऱ्या गोष्टी, हे स्लो पॉइझनिंग आहे. हे अ, हे जे काही सोशल मीडियावरचा जो वावर आहे, तो अतिशय अ, समाजासाठी घातक आहे. तर हे स्लो पॉइझनिंग आपण हळू-हळू थांबवायला हवंय, अशी माझी कळकळीची विनंती ह्या सगळ्या रील स्टार्सना आणि सोशल मीडियावरती वावरणाऱ्या सगळ्यांसाठीच ही कळकळीची माझी विनंती आहे, की जर सकस कंटेंट तुम्ही देऊ शकत नसाल, तर अशा सवंग आणि अभिरुचीहीन कंटेंट चा वापर तुम्ही फक्त प्रसिद्धीसाठी आणि निगेटिव्ह पब्लिसिटी ह्याच्यातून मिळते आणि जास्तीत जास्त ओढा निगेटिव्ह पब्लिसिटीकडे सगळ्यांचा असतो, ही अजून एक खेदाची बाब झालेली आहे. पूर्वी स्वतःच्या इमेजला खूप जास्त जपलं जायचं, पण आता आपली इमेज कशी बिघडवता येईल ह्याचाच जास्त विचार केला जातो आणि त्याच्यामुळे समाज किती आपला वैचारिकदृष्ट्या अधःपतनाकडे चाललेला आहे, ह्याचं हे एक उत्तम उदाहरण आहे. काल परवाच मी एक फोटो पाहिला, की रील पाहिला, की ज्याच्यामध्ये ती स्त्री खालचे कपडे तिने घातलेले नाहीत, वरचा सुद्धा अर्धवट टॉप घातलेला आहे आणि अशा पद्धतीने ती जातीये, की तिचं सर्वांग सगळ्यांना दिसेल. तर म्हणजे इतकं असं झालेलं आहे, की आता दाखवण्यासारखं पण काही राहिलेलं नाहीये. ना त्याची कोणाला उत्सुकता आहे. तर तुम्ही स्वतःचं हसं का करून घेताय? कशासाठी करून घेताय? ह्याचा विचार नक्की प्रत्येक महिलेने जरूर करावा. आपण आपल्या पुढच्या पिढीला काय देतो आहोत, ह्याचा विचार प्रत्येक महिलेने करावा. कंटेंट देताना एक वेळेस हा विचार नक्की करावा. चांगल्या-चांगल्या म्हणणाऱ्या यूट्यूबर सुद्धा अर्धनग्न फोटो टाकून कशी दिसते मी सांगा वगैरे अशा टाइपचे जेव्हा प्रश्न सोशल मीडियावरती विचारले जातात, तेव्हा मला एकच सांगावसं वाटतं, की "बाई गं, सौंदर्य फक्त बाह्य गोष्टींवर अवलंबून नसतं. तू काय कपडे घातले आहेस आणि किती दाखवते आहेस, ह्याच्यावरती तुझं फक्त शरीर सौंदर्य म्हणजे सौंदर्य नव्हे, शरीर सौष्ठव म्हणजे सौंदर्य नव्हे, हे कधी कळणार? ही विचारांचा हे स्वातंत्र्य तुम्हाला कधी मिळणार? आणि तुमचं आंतरिक सौंदर्य पण तितकंच महत्त्वाचं आहे. समाजासाठी तुमची जर कळकळ असेल तर मला वाटतं आंतरिक सौंदर्यासाठी अ, तुमच्या फक्त बाह्य रूपावरती, ह्याच्या गुणांवरती ते सौंदर्य तुमचं अवलंबून नसतं. तर तुमच्या वागण्यावर, तुमच्या नीतिमत्तेवर सुद्धा तुमचं सौंदर्य झळाळून येत असतं. नीतिमत्ता चांगली असली पाहिजे, ह्याचा विचार प्रत्येक महिला कंटेंट देणारीने जरूर करा. आणि आपण आपल्या हातात काय आहे ना, की ही जी तळमळ आहे, पण आपल्या हातात काय आहे? तर आपण एक करू शकतो, की अशा लोकांना चेष्टेसाठी म्हणून का होईना, पण प्रसिद्धी देऊ नका. निगेटिव्ह पब्लिसिटी ह्या लोकांना मिळते आणि त्यांना असं वाटतं, की आपण जे करतोय ते उत्तम करतोय. तर त्यांची थट्टा करण्याच्या दृष्टीने, चेष्टा करण्याच्या दृष्टीने का होईना, पण ह्या लोकांचे रील्स फॉरवर्ड करू नका आणि अशा लोकांच्या कंटेंटला बढावा मिळेल अशा पद्धतीचं आपल्या बाजूने तरी आपण कृत्य करू नये. एवढी जरी काळजी आपण प्रत्येकाने घेतली, तरी मला असं वाटतं, की ह्याच्यावरती आळा बसायला थोडीशी
मदत होईल. सवंग संगीत, सवंग अभिरुची असणारा कंटेंट ह्याला आपण इथून पुढे थोडीशी फुली मारायला आपण शिकूयात. माझं हे जे कळकळीचं सांगणं आहे ते तुम्हाला त्याच्यावरती काय वाटतं ते जरूर व्यक्त व्हा. ही एक चळवळ समजूयात. सशक्त समाजाच्या बांधणीसाठीची ही चळवळ आहे. विवेकानंदांनी सांगितलेलं होतं, की तरुण जो आहे तो आपल्या भारताचं भविष्य घडवणार आहे. पण आपले तरुण जर झापूक-झुपूक करत कसल्यातरी घाणेरड्या सवंग थिल्लर रील्स बनवत असेल, तर कसा सशक्त समाज बांधणी होणार आहे आणि असे रील स्टार्स काय तुमच्या समाजाला देणार आहेत, तर ह्याचा विचार प्रत्येकाने जरूर करा. सध्या एवढंच. धन्यवाद.